तिकडे अहिल्यानगरमध्ये एमआयएमची सभा झाली आणि या सभेतून इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावरती बोचरी टीका केली। पाहूया। पहले हर रोज एक छोटा सा चिंटू छोटा सा वो बोलता था, अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। अरे हम तुम्हारे बाप के बाप को नहीं छोड़े तो तुम चिल्लर क्या चीज। अहिल्यानगरच्या सभेतून एमआयएमचे इम्तियाज जलील, मंत्री नितेश राणे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर तुटून पडले। जलीलांनी नितेश राणेंना छोटा चिंटू तर संग्राम जगताप यांना चिकनी चमेली म्हटलं। पहले हर रोज एक छोटा सा चिंटू छोटा सा वो बोलता था, अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। चिकने ऐसा नहीं है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं। दरअसल क्या है कि अहमदनगर की सड़क के ऊपर से अगर आप गुजरते हैं तो आजकल मेनका गांधी की वजह से कुत्तों को पकड़ा नहीं जाता है, रास्ते पे ही छोड़ा जाता है। वो पुलिस वाले साहब मेरा रिकॉर्डिंग कर रहे, मैंने नाम लिया ही नहीं किसी का मेरे भाई, लेकिन जिसको समझना था कि गाड़ी पे सफर कौन कर रहा है और पीछे कौन सा कुत्ता दौड़ रहा है, ये अहमदनगर की आवाम अच्छी तरह से जानती गई। तुम क्या समझ रहे हो कि ये जलसा सिर्फ तुम ही लोग देख रहे हैं? मुझे मालूम है कि चिकनी चमेली तू भी देख रही है कि मेरे बारे में क्या बोल रहे हैं करके। पक्ष पाहिला तर हा पक्षच नाव जर पाहिलं तर तो जातीवादाचंच नाव त्यांनी आज केलेलं आहे, एका विशिष्ट धर्माचं त्यांनी नाव टाकलेलं आहे। मग त्यांचं उत्तर आम्ही आता त्यांना उद्याच्या आमच्याकडे ज्या सभा आहेत त्यात निश्चित रूपाने आम्ही त्याला उत्तर देण्याचं काम करू। चिकनी चमेलीच्या टीकेला उद्याच्या सभेत उत्तर देणार असं जगतापांनी सांगितलं। तर जलीलांनी जगतापांना अरे तुरे करत तू क्या चीज है असं आव्हानही दिलं। कहां से आ गए, बोले मेरे पीछे अजीत दादा है, कोई खड़े रहता है बोलता मेरे पीछे देवेंद्र फडणवीस है, कोई कहता है एकनाथ शिंदे है और इन सब के ऊपर नरेंद्र मोदी है। अरे हम तुम्हारे बाप के बाप को नहीं छोड़े तो तुम चिल्लर क्या चीज है बे। अगर हम नरेंद्र मोदी साहब की आंख में आंखें डाल के बोलने की हिम्मत कर सकते हैं तो तू चिल्लर क्या चीज है बे। 29 सप्टेंबरला अहिल्यानगरच्या कोठला गावात आय लव्ह मोहम्मदच्या पोस्टरवरून वाद झाला आणि रांगोळीत नाव रेखाटल्यानं आंदोलनाचं रूपांतर दगडफेकीत झालं। त्याच्या दुसऱ्या दिवशी एमआयएमची सभा होती, पण वादाच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने सभा पुढे ढकलली आणि गुरुवारच्या सभेतून वारिस पठाण यांनी मंत्री नितेश राणेंना स्ट्रेचरवर परत जाशील असं म्हणत चिथावणीही दिली। नेपाली टिकना सा आयरा टेम्पली हर दिन बार बार आके एक ही काम, ये कर डालेंगे वो कर डालेंगे, मस्जिदों में घुस घुस के मारेंगे मुसलमानों को। अब तो चैलेंज भी कर दिया था मैंने, आजा बेटा मस्जिद में, आएगा तू तो टांग पे मगर जाएगा इंशाल्लाह स्ट्रेचर के ऊपर, बोल दिया। हो दाखवतो तरी जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड, तिथे येतो मी। धमक्या देणार आहे ना, वारिस पठाणला सांगेन कि तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे, भौंकने वाले कुत्ते काटते नहीं आणि हे तर नसबंदी वाले पिल्लावळ आहे। चिथावणी आणि आभाराची भाषा सुरू असताना त्याच एमआयएमच्या सभेत जय शिवरायचाही नारा घुमला। एमआयएमच्या रुहिनाज शेख महिला कार्यकर्तीनं ओबीसींसमोर जय शिवराय म्हणत भाषणाला सुरुवात केली। सबको अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय शिवराय। अभी जय शिवराय बोलने पर बहुत सारे लोगों को होगा कि बाबा ये बुरखे वाली आकर जय शिवराय कैसे बोल रही है। तो यहाँ पर जो कुछ भूल चुके हैं ये बात कि ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है, जिन्होंने 18 पगड़ जाति और 12 बलुतेदार को साथ में लेकर जो एक स्वराज्य यहाँ पर स्थापन किए थे, उसमें से मुसलमानों को जो हटाने की साजिश की जा रही है, तो उनको ये बताना चाहूंगी कि
संग्राम जगताप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असले तरी हिंदू जनमोर्चांमधून संग्राम जगताप नितेश राणेंप्रमाणे आक्रमकतेने भाषण करतात. त्यातच आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIMने अहिल्यानगरकडेही मोर्चा वळवलाय. त्यामुळे शाब्दिक भाषा चिकनी चमेली, टिंगणा आणि एकमेकांना पाहून घेण्यापर्यंत आली आहे. कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.